माननीय अजितदादांना जाऊन आपल्याला माहिती आहे की 28 तारखेला त्यांचं निधन झालं जानेवारीला, आणि सगळ्याच बारामतीकरांवर अत्यंत दुःखद प्रसंग ओढवला. आणि आजही बारामतीकर त्या दुःखातून, त्या प्रसंगातून बाहेर निघाले नाहीत. साधारणपणे दशक्रिया विधीच्या दिवसापासून किंवा 13व्यापर्यंत मला असं वाटलं होतं की आपण 3 दिवस, कारण दादांचा अंतिम दर्शन तसं मुखाचं कुणालाच घेता आलं नाही, म्हणून त्यांची छायाचित्राच्या निमित्ताने थोडंसं दर्शन व्हावं म्हणून आपण 3 दिवसासाठीचं छायाचित्र प्रदर्शन नटराज नाट्यकला मंदिरामध्ये आयोजित केलं होतं. परंतु 3 दिवसामध्ये त्याचा एकंदर नागरिकांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी ते पाहिलं, आणि नंतर जशी प्रसिद्धी होत गेली आपल्या माध्यमातून तसं बाहेरगावून देखील मोठ्या प्रमाणावर लोक यायला लागले. आणि आजही पाहतात. नंतर आम्ही त्याची मुदत वाढवली आणि कालपर्यंत 15 तारखेपर्यंत ठेवली होती. आज आपण बघता की ते प्रदर्शन त्या स्थितीमध्ये आहे. आणि मग अनेक नागरिकांकडून आणि बऱ्याच काही सहकाऱ्यांकडून एक अशी अपेक्षा व्यक्त केली गेली की नटराज कला दालन ही वास्तूच मुळात अजितदादांनी तयार केलेली आहे. त्याच्यामुळे दादांचे जे काही फोटोग्राफ्स आहेत आपण बघितले, इथे मी फक्त 170 फोटोग्राफ्स लावलेले आहेत. जवळजवळ 1,500च्या वर फोटोग्राफ्स माझ्याकडे दादांचे लहानपणापासून किंवा आता दादांच्या परिवारामधनंही काही फोटोग्राफ्स माझ्याकडे आलेत, आणि जस्ट कालपर्यंतचे या सगळ्या फोटोंचं एकत्रित संग्रह किंवा कलेक्शन बारामतीमध्ये असावं असा साधारणपणे एक विचार पुढे आला. म्हणून नटराज नाट्यकला मंडळाच्या वतीने या कला दालनामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की वरच्या मजल्यावर हा जो वरचा मजला आहे तर त्या ठिकाणी जे कला दालन हा एवढ्यापुरतंच नाव होतं, तर याला अजित कला दालन असं नाव द्यावं. आणि अख्खा फ्लोअर वरचा हे दादांच्या छायाचित्रांचं म्हणजे दुर्मिळ छायाचित्र लहानपणापासून आजपर्यंतची निवडक या ठिकाणी कायमस्वरूपी त्याचं कला दालनाचं एक्झिबिशन असावं. कारण जेव्हा लोक बारामतीला येतील आणि पाहतील त्यांना एक पाहण्यासाठीच एक दालन, कारण हे कला दालन अजितदादांनी केलेलं असल्यामुळं ह्याची अटॅचमेंट थोडीशी वेगळी आहे, तेव्हा ठेवावं. आणि तो ठेवण्याचा निर्णय नटराज संस्थेने घेतला आहे. याच्यामध्ये श्रीकांत अनपट हे त्याचं डिझायनिंग करत आहेत. थोड्या दिवसामध्ये डिझायनिंग पूर्ण झाल्यानंतर आपण त्याचं काम सुरू करतोय. आपण बघितलं की तातडीने रुपेश उघडे म्हणून आमचा एक मित्र आहे उरुळी कांचनचा, त्यांनी सिलिकॉनमध्ये दादांचा पुतळा तयार करायला घेतला होता की ज्याचा फक्त फेस म्हणजे चेहराच तयार झाला आहे, पूर्ण बॉडीचं काम चालू आहे. तर 6 फूट 2 इंचीचा हा ज्याला सिलिकॉनमधील जो आता स्टॅच्यू तयार होईल की त्याला ओरिजिनल कपडे, चप्पल, व्हॉटेवर बी जे असेल ते येणार आहे. आणि तोच त्या ठिकाणी वरती काचेमध्ये आम्हाला लावायची सगळ्या सहकार्यांची इच्छा आहे. असा एक पहिला निर्णय आमच्या संस्थेने घेतलेला आहे. दुसरा आहे की आपण बघितलं की नटराजची वास्तू, त्याच्यानंतर हा जो चौक आहे म्हणजे तिरंगा सर्कल, आणि जो राष्ट्रध्वज 30 मीटरचा उंचीचा, ही दादांचीच इच्छा होती. त्याप्रमाणे तो आपण कमी दिवसामध्ये केला. 15 ऑगस्टला त्याचं अनावरण केलं. तर आमच्या सगळ्या सहकार्याची आणि माझी इच्छा आहे की या चौकातल्या जागेमध्ये अजितदादांचा 10 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा उभा करावा. त्याच्या अनुषंगाने नटराजाची जी मूर्ती आहे ती नटराजाची मूर्ती आम्ही तिथून काढणार आहोत आणि ती वरती साधारणपणे कन्सल्टंटला करायला दिलेलं आहे. त्या ठिकाणी मूर्ती बसून खाली नटराजाची मूर्ती ज्या जागेवर होती म्हणजे आपला नॅशनल फ्लॅगच्या त्या साईडला तिथं अजितदादांचा 10 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा, याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये कलकत्त्याचे कलाकार सेन म्हणून आहेत, त्यांनी त्याचं एक डिझाईन तयार केलेलं आहे. अजून काम चालू आहे. आणि रुपेश उघडे हे नंतर त्याचं कास्टिंगचं काम करणार आहे. तर मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो की हे कलकत्त्यामध्ये तयार होत आहे पूर्णाकृती उभा पुतळा. अजून याच्यामध्ये वर्किंग आहे. आणि हे कास्ट म्हणजे आपण याला करणार आहोत, पंचधातूमध्ये हा करणार आहोत. आणि हा नजीकच्या काळामध्ये लवकर करावा अशी साधारणपणे आमच्या सगळ्या सहकार्यांची, बारामतीकरांची, आप्तेष्ट मित्र परिवार जे आहेत प्रेम करणारे त्यांची इच्छा आहे. हे करत असताना कला संचालनाची मान्यता घेणं, त्याच्या शासकीय ज्या सक्षम प्राधिकरणाच्या मान्यता आहेत त्याची प्रक्रिया आम्ही उद्यापासून वेगळी चालू करतोय. संबंधितांना, सगळ्या संस्थांना त्या विषयातले जे आपण म्हणतो ना की परवाने, कारण जे काय करायचं सगळं रितसर करायचं, कारण दादाची नेहमीची शिकवण होती त्याप्रमाणे आपण ते करणार आहोत. त्याच्या अनुषंगाने मी आज आपल्या माध्यमातून मागणी करतोय की अजितदादांचा हा साधारणपणे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे करताना पण एक स्पॉट आवडता होता की कसा हा चौक डेव्हलप व्हावा.
आणि त्यांच्याच संकल्पनेतून तिरंगा सर्कल हे नाव दिलं गेलं होतं. तर आमची इच्छा आहे की याला अजित तिरंगा सर्कल असं सक्षम प्राधिकरणानं नाव द्यावं अशी मी मागणी आजच्या आपल्या निमित्ताने करतोय. आणि सक्षम प्राधिकरणाला तसं आम्ही आमच्या स्वरूपातलं विनंती प्रस्ताव पत्र पाठवणार आहोत. आणि साधारणपणे मागणी आहे की अजित तिरंगा सर्कल हे व्हावं, कारण दादांच्या सगळ्याच आवडत्या वास्तू आणि चौक, मग करा नदी सुशोभीकरणापासून निघालेला भाग असू द्यात, भिगवण चौक रस्ता सुशोभीकरण, तिरंगा सर्कल, कॅनल ब्युटिफिकेशन, हे सगळे स्पॉट की ज्या चौकाला मिळतात तिथं दादांचं नाव असावं असा तो विषय आहे. त्याच्यानंतर नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने दादांचा वाढदिवस हा दरवर्षी आता वेगळ्या पद्धतीने करावा म्हणून दरवर्षी 20, 21, 22 जुलै रोजी 3 दिवसाचा अजित लोककला महोत्सव दरवर्षी आता भरवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. याच्यामध्ये हा लोककला महोत्सवामध्ये महाराष्ट्राच्या ज्या पारंपरिक लोककला आहेत, आपल्याला माहिती आहे की राज्यातल्या विविध भागामध्ये जसं आपण जाऊ 50 मैलाला 100 किलोमीटरला आपली लोककला बदलते. याच्यामध्ये कोकणातील दशावतार आहेत, पोवाडा, शाहिरी, भजन, कीर्तन, भारूड, लोंबारी, वाघ, वासुदेव, गोंधळ, जे जे कलाकार असतील की 3 दिवस किंवा 2 दिवस त्या कलाकारांना या ठिकाणी यावं, त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं, त्यांनी आपली कला सादर करावी आणि त्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या दरवर्षी एका लोककलावंताला अजित गौरव पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करावं अशी साधारणपणे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि ते आम्ही या जुलैपासून करणार आहोत. ही आपल्याला या ठिकाणी मला नमूद करावायचं आहे की लोककलावंताप्रती आणि महाराष्ट्राच्या लोककलेप्रती त्यांचा जो आदर दादांना होता, जी आत्मीयता होती की आपल्याला बघितलं की आपण 2 नाट्य संमेलनं 95चं 2012चं त्यांनी कलावंतांना त्याच्यामध्ये केलेली मदत, कोविडच्या काळात केलेली मदत, नंतर गेली 22 वर्ष बारामतीमध्ये भरणारा बारामती गणेश फेस्टिवल, त्याच्यामधून कलाकारांना बाबतची मदत, या सगळ्या गोष्टी समोर ठेवल्या. अजितदादा 1987ला नटराज नाट्य कला मंडळ सदस्य झाले, त्याच्यानंतर 1988ला ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सदस्य झाले आणि आता साधारणपणे 3 वर्षापूर्वी ते महाराष्ट्र साहित्य परिषद बारामती शाखेचे सभासद झाले. त्याच्यामुळं साहित्य, कला आणि संस्कृती त्यांचा हा जो साधारणपणे आपलेपणा, जिव्हाळा होता तो देखील पुरा जिवंत ठेवावा अशी नाट्य परिषद, नटराज आणि साहित्य परिषदेच्या वतीने ही साधारणपणे आमची इच्छा राहणार आहे. साधारणपणे हे 2-3 संकल्प आपल्या समोर आज मला त्या निमित्ताने जाहीर करायचे होते. नंतर हे जे छायाचित्राचं प्रदर्शन भरत असताना माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील की ज्यांच्याकडे असे काही जुने फोटोग्राफ्स उपलब्ध असतील, कुणाच्या घरातले असतील, कुणाच्या असतील, तर त्यांनी SD फाईलमध्ये जर आम्हाला ते पाठवले तर अशा सगळ्या दुर्मिळ फोटोग्राफरला आपल्याला एकत्रपणे कलेक्शन करता येईल. आणि तशी विनंती मी आपल्या निमित्ताने आज सगळ्याच मंडळींना म्हणजे महाराष्ट्राला करू इच्छितो की जर असेल तसे द्या. कारण काही नुसतं छायाचित्राचं प्रदर्शन घेतलंय म्हटलं तरी आता काही फोटोग्राफ्स आमच्याकडे ऑटोमॅटिकली यायला लागलेले आहेत आणि आपल्याकडेही आपण सगळ्याच मंडळींनी वेळोवेळी दादांच्या पण त्या निवडणुकीच्या वेळेच्या फॉर्म भरण्याच्या बातम्या असू द्या, त्याचे फोटोसही छापले होते, असे काही फोटो आपल्याकडे उपलब्ध असतील तर आपला त्या ठिकाणी संदर्भ देऊन आम्ही त्या ठिकाणी डिस्प्ले करू. आपल्यालाही साधारणपणे माझी विनंती राहील. साधारणपणे 4 विषय होते आपले डिस्कस करावं म्हणून मुद्दाम जाणीवपूर्वक आपल्याला बोलवलं. कारण याच्यामध्ये नटराजची बांधिलकी आणि दादांची 1987 पासूनची आहे आणि ती त्यांनी कायम ठेवली आजपर्यंत. आणि मला माहिती आहे की नटराजवर त्यांनी किती प्रेम केलं आणि आपल्यालाही ते सर्वश्रुत आहे. त्यामुळे ती बांधिलकी ही इतर कुठल्याही संस्थांपेक्षा मला जवळकीची, आपुलकीची आणि आपलेपणाची वाटते. म्हणून तीच या ठिकाणी, कारण नटराजची वास्तू या ठिकाणी व्हावं की माझ्यापेक्षा त्यांची भावना जास्त होती आणि त्यांनी सांगितलं की मला नटराजचं कार्यालय इथंच बांधायचंय आणि त्यांनी ते केलं. दुर्दैवाने त्याच वास्तू पुढे त्यांचा पूर्णाकृती पुतळा आम्हाला उभा राहावा लागतो. याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही. परंतु परमेश्वरी ज्याला म्हणतो की त्याला इलाज नाही. आपण त्या निमित्ताने त्याचं स्मारक हेच हे ठिकाणी समजलं तरी काही हरकत राहणार नाही. कारण बारामतीकरांची इच्छा आणि बारामतीकरातली ही वास्तू आणि हा चौक या ठिकाणी दादांना सदर स्मरण राहील असं साधारणपणे करूया. हे करत असताना आपल्याला माहिती आहे की नटराज नाट्य कला मंडळाने नुकतंच राज्यनाट्य स्पर्धेमध्ये कर्णई नाटक सादर केलं होतं, ज्याला आपल्याला पहिलं पारितोषिक मिळालं आणि दादांनी त्याचं अभिनंदन केलं. कारण म्हटलं की किरण, नटराज नेमकं सांस्कृतिक कार्यामध्ये राज्यनाट्य स्पर्धेमध्ये पारितोषिक म्हणून शासनाच्या लेवलवर माझीही मान उंचवली जाते की माझ्या बारामतीचं नाटक नुसतं आम्ही बारामतीचा विकास करतो असं नाही तर सांस्कृतिक आमची बारामती आता उंचीला पोचते. आणि आपल्याला सांगायला मला आनंद, हा विषय मी वापरणार नाही परंतु आपल्या माहितीकरता सांगतो की पहिल्यांदाच आपल्या इतिहासामध्ये की नटराजच्या कर्ण नाटकाला जी गौरव पुरस्कारासाठी
आता या ठिकाणी 3 नामांकनं मिळालेली आहेत. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना आणि सहाय्यक अभिनेत्री अशी 3 नामांकनं मिळाली. आणि जर झालं तर बारामतीकरांच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या सर्वांच्या ह्याच्यासाठी की जी पुरस्कार हा गौरव पुरस्कार हा आपल्या कर्ण नाटकाच्या निमित्ताने मिळेल अशी साधारणपणे अपेक्षा बाळगतो. कारण ही दादांचे स्वप्नपूर्तीच आहे एवढंच मी ठिकाणी म्हणेन. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं आपण विचारू शकतो.